इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण सराव संच 3.2 संधी हा प्रकार चाललेला आहे आपला. पहिला प्रश्न, जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्णव्यंजने किंवा दुसरा वर्णस्वर असल्यास त्यास काय म्हणतात? त्यास व्यंजन संधी म्हणतात. ठीक आहे, कालचा लेक्चर ऐका, व्यवस्थित शिकून घ्या. पुढचा प्रश्न, संधीमध्ये एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे यालाच संस्कृत मध्ये काय म्हणतात? आदेश म्हणतात. काल सांगितलं होते, पाठ करून टाका, याच्यावरती गाळील जागेवर विचारू शकतात. तिसरा प्रश्न, संधी प्रकारानुसार विसंगत संधी कोणती? ही व्यंजन संधी आहे. दिग ही व्यंजन संधी आहे. अप अधिक ज ही पण व्यंजन संधी आहे. ही आहे स्वर संधी. म्हणजे विसंगत काढायचे आपल्याला काय येणार उत्तर? पित्रोद्धार्य. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. सु अधिक अल्प स्वल्प. शुद्ध, इथे काय पाहिजे होता? ध पाहिजे होता. ठीक आहे, ध. शुद्ध अधिक पिपासा क्षुध पिपासा. द त थ द ध. धच्या लाईन मध्ये कोण येतो? त, म्हणजे त वापरलेला आहे. ठीक आहे, शुद्ध अधिक पिपासा. उत्तर येणार आहे आपलं दुसरे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. प्रातःकाल, निस्तेज, सन्मती, कृपव. आता आ अधिक ओ काय होतोय? डबल मात्रा. जलोग कसं होतं? जलोग जलोग दोन मात्रा असतं. तसंच इथेही तोच प्रकार येतोय. उत्तर आहे आपलं चौथा प्रश्न, चौथा ऑप्शन. पुढचा प्रश्न, पुनः आगमन काय राहायचं? पुनः आगमन म्हणजे पुनरागमन. पुनरागमन विसर्ग असेल आणि नंतर जर आ आला असेल तर विसर्ग कॅन्सल होऊन त्याचा र होतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य संधी फोड असणारे दोन पर्याय लिहा. आता पहा, दु चिन्ह मनोरंजन हे दोघं चुकीचे आहेत. आपलं उत्तर बरोबर पाहिजे. अतः एव म्हणजे अत एव आणि दुकार म्हणजे दुष्कार. ठीक आहे, विसर्गाचा श होतो. पुढचा प्रश्न, विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो. या नियमात न बसणार, लक्षात घ्या, इथं काय लिहिलंय? न बसणारा काढायचा आहे. पहा, तेजपुंज, अतएव, प्रातःकाल तिघही बरोबर आहे. इथे येणारे निश्चल, निश्चल. पुढचा प्रश्न, 9वा. पहा, कालच्या नियमामध्ये होतं मग काय 6वा 7वा काहीतरी नियम असेल याचा. 9वा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी पूर्वरूप संधी असलेला पर्याय निवडा. पूर्वरूप संधी म्हणजे काय? तर पहिली दोन ह्याच्यामध्ये पहिल्या जे संधी तशीच राहते, तर पहिल्याचा स्वर तसा राहतो, दुसऱ्याचा स्वर लोप पावतो. किती? अधिक एक म्हणजे पूर्वरूप इथे साली शिल्लक राहते. एक अधिक एक इथं पहिल्याचा लोप होतोय. कर अधिक ऊन पहिल्याचा लोप होतो. सांग, ठीक आहे, याचं काय येणार आहे? किती एक. किती एक. पहा, किती अधिक एक किती राहतोय म्हणजे कितीचा पहिलं राहतोय आणि दुसरा लोप पावतोय, दुसरा स्वर लोप पावतोय म्हणजे काय येणार आहे? कितीक. 10वं, घामोळे हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? आता ह्याचा हा येणार आहे पररूप. का? तर घाम आणि ओले, तर इथं ओ राहतो, दुसरा जो स्वर आहे तो राहतो आणि इथला जो आहे हा लोप पावतो, घामोगळे होतो की नाही. पुढचा प्रश्न, सच्छिद याचं काही केलं ठीक आपण उत्तर. ठीक आहे, सच्छिद सत अधिक सच्छिष्य का? अच्छा, सच्छिष्य, सत अधिक शिष्य, सत अधिक शिष्य. याचं कारण काय येणार आहे? तच्या पुढे जर श आला तर तो कसा उच्चार होतो? च सारखा. प्रश्न 12वा, सच्चरित्र सेम तसं होणार आहे. तच्या पुढे जर च आला तर उच्चार कशामध्ये जातो? च मध्ये त्याची संधी होते. आपलं उत्तर काय येणार आहे? सच्चरित्र. उत्तर काय येणार आहे आपलं? सच्चरित्र. दुसरा ऑप्शन. तिसरा प्रश्न, 13वा प्रश्न चाललाय. खालीलपैकी अयोग्य फोड असलेला पर्याय निवडायचा आपल्याला. अयोग्य फोड हवी त्यांना. उत अधिक छेद उच्छेद, संगती. इथे सम पाहिजे होता. इथे काय पाहिजे होता? सम अधिक गती. म असेल
तर त्याचं काय होतं, अनुस्वारामध्ये रूपांतर होतं. कालचे नियम आठवा. नसेल आठवत तर कालचा व्हिडिओ पहा किंवा पुस्तक पुन्हा रेफर करा. 14वा प्रश्न, याचं उत्तर टिक करायचं राहिले. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. या नियमात न बसणारा तेजोपुंज याच्यात विसर्ग असतो, मनहर विसर्ग असतो, यशोधनमध्ये असतो, चंद्रोदय याचा येणारे आपलं न बसणारा पर्याय. 15वा प्रश्न, संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय निवडा. संधी प्रकार विसंगत म्हणजे न बसणारा. आता हे जसे काय फोड होणार आहे, अति अधिक उत्तम, इ अधिक उ. ठीक आहे. इति अधिक आधी, इथं पण करणार आहे इति म्हणजे पुन्हा इथे आला इ अधिक आ. प्रति अधिक एक, इथं पण येणार सेम. तर उत्तर काय आपलं गवीश्वर. गवीश्वरची फोड कशी होणार आहे, गौ अधिक ईश्वर. पहा इथे स्वर वेगवेगळे झाले आहेत. तिसरा ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न, सन्मती. यात काय करायचंय, पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेले पर्याय निवडा. सन्मतीचं काय होणार आहे आपलं, संमती. सत अधिकमती, सम अधिकमती, समह अधिकमती का सन अधिकमती. पहा हे काय येणार आहे, सत अधिक मती. पहिलं ऑप्शन आहे सत अधिक मती. पुढचा, निष्फळ. आता निष्फळ काय येणार आहे, विसर्ग अधिक फ. मग असे पाहिजे ना आपण, विसर्गानंतर प फ असे जर व्यंजन आले तर काय होणार आहे, श मध्ये त्याचा उच्चार तयार होतो, श मध्ये त्याची संधी होते. उत्तर आहे तिसरं ऑप्शन, निष्फळ. पुढचा प्रश्न, चिदानंद. चिदानंदाचं होणार आहे चित्त अधिक आनंद. पहिलंच ऑप्शन आहे चित्त अधिक आनंद, चिदानंद. नंतर आहे मच्छर. मच्छरचा मत अधिक क्षर, मत अधिक क्षर, मच्छर. पुढचं, आयुर्वेद. आयुहू हे विसर्ग संधीमध्ये येणारे, आयुहू अधिक वेद. चला, आज आपण पाहिलं आहे 3.2. पुढच्या लेक्चरला 3.3 घेऊयात. तोपर्यंत हे व्हिडिओ पुन्हा पहा, लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट केलं की जरासं बरं वाटते की मुलांना समजते छान, त्यांना आवश्यक आहे आपले व्हिडिओ की नाही. कमेंट करा, तो अभ्यास करा. पुढच्या लेक्चरला 3.3 घेऊयात.